असा जुना कुठलाही घाव नाही जो या क्षणी तिला त्रास देईल. बर मनात कुढत बसणारी सुद्धा नाहीये ती. जीवन अगदी मुक्तपणे जगत होती, हसरी खेळकर ललना. मग अचानक अशी हायपर का झाली? मला खरंच खूप आवडलीस. गेल्या वेळेस तू लाटणं घेऊन समोर आली होतीस ना, त्याच क्षणापासून. तेव्हा मी पोळ्या करत होते आणि आय लव्ह यू राजश्री, आय लव्ह यू राजश्री, आय लव्ह यू राजश्री, आय लव्ह यू राजश्री, आय लव्ह यू राजश्री. आई साहेब, साहेब अजून आले नाही. अहो राजश्री सुद्धा आली नाहीये. अगं बोलत असतील ग. अहो ते जेवढं एकमेकांशी बोलतील तेवढं चांगलंच आहे. हो ना. पण सरंजामे साहेब त्यांच्या साहेबांची खूपच काळजी घेतात. अगदी मोठ्या भावाप्रमाणे. आई साहेब तुम्ही पण. हो आता ते आमच्या एक घरातलेच झालेले आहेत. नानासाहेब, माझे आई वडील माझ्या लहानपणीच वारले. तेव्हापासून जगाचे बरे वाईट अनुभव घेतलेत. 10 वर्षापूर्वी आई साहेबांनी कार्यभार सांभाळला आणि मी त्यांना जॉईन झालो. नानासाहेब, नोकरीसोबत आई साहेब आणि भाऊ दोन्ही मिळाले. नाहीतर सरंजामे कधी कधी असा इमोशनल अटॅक येतो. अहो मी जरा घरी जाऊन येऊ का? दुर्गा, ताई तुम्हाला स्वतःच्या मुलीवर विश्वास नाही की माझ्या राजनवर? अहो तसं नाही, पण कसं सांगू तुम्हाला, गेल्या वेळेस ती यांच्याशी ज्या प्रकारे वागली आहे ना, त्यामुळे. हो पुन्हा विचारतोय. अहो ते लाटणं लपवलंय ना. अहो म्हणूनच धास्तावायला होतंय. अगं पण आजचं तिचं वागणं बघितलंच ना. आज नाही ती तशी वागणार. उलट तिला त्या दिवशीच्या वागण्याचा पश्चाताप होत असेल. आणि हो, आमचे साहेबही काही कमी नाही का. एखादं डील त्यांना पटलं ना तर ते मिळवायसाठी फरशा पाडतात. सरंजामे म्हणजे ते मॅनेज करतात. पण नाना, मला एका माणसाचं नवल वाटतं. आता अजून कोण? यांच्या शेजाऱ्याचं. गेल्या वेळेस नाही का तो सारखा लुडबुड करत होता. मला आताही वाटलं तो येतो का काय ते. अहो यांनी त्यांना इतकं ठणकावलंय ना की यापुढे ते कधीच लुडबुड करणार नाहीत. नाही असं नाही वाटत. म्हणजे कसं आहे नानासाहेब की ते कुत्र्याचं शेपूट 12 वर्ष जरी नळीत टाकलं ना तरी ते वाकडंच राहतं. काय नाव म्हणाला त्याचं? हे संपतराव. संपतराव. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तो आपल्या इथे येऊन तुमच्या होणाऱ्या सुनेला आय लव्ह यू म्हणतो. तो आय लव्ह यू म्हणतो. आय लव्ह यू. अहो मी किती वेळा म्हटले आय लव्ह यू, पण कसं म्हणत नाही. मनात समोर बोलायची हिंमतच नाही झाली कधी. का? बालपणीचा मित्र, बालपणीची मैत्रीण ना. आणि हा मागून येऊन रेस जिंकतोय. आबा अहो कसला विचार करताय तुम्ही? तुम्हाला बांगड्या भेट द्यायचा. आबा बांगड्या, पाटल्या, मंगळसूत्र ही सगळी सौभाग्याची लेणी आहेत ना, संबंध पक्के झाल्यावर द्यायचे असतात. बांगड्या तुम्हाला घालायला देणार आहे. काय जोक करताय? पुरुष बांगड्या घालतात काय? पुरुष कडं घालतात. कडं पुरुषार्थ शाबूत आहे. अहो तो तर केव्हाच बाटलीत बुडवलाय तुम्ही. आबा तुमच्या जागी गावातलं एखादं दुसरं पोरग असतं ना तर त्यानं त्या मुंबईकराची मान तिथंच पिरगाळली असती. मी पण पिरगाळणार होतो. आई शपथ. मग काय हाताला लागलेली मेंढी आडवी आली का? नाही, मित्रांनी अडवलं. फारच चांगले म्हणायचे तुमचे मित्र. हा म्हणू शकता असं. मी मान पिरगळणार, मग जेलमध्ये जाणार, आयुष्य उद्ध्वस्त आमचं. दारू पिताना ते अडवत नाहीत. ते दारू पिऊन नाही आयुष्य उद्ध्वस्त होत. आनंदराव,
अहो केव्हा समंजस होणार? तुम्ही ना विषयाला फाटे फोडताय आबा. आधी जाऊन त्या राजश्रीला वाचवा. तिला त्या भामट्याच्या कचाट्यातनं वाचवा आधी. पाया पडतो हवं तर तुमच्या. तुमच्या मानगुटीवर पाय द्यावासा वाटतोय. हो द्या. नंतर मी हंटर सुद्धा आणून देतो. सगळ्या इच्छा पूर्ण करा. आता आधी जा आणि नानांचा बदला घ्यायची जी संधी मिळतीये ना ती सोडू नका. विसरलात तुम्ही नानांनी तुमचा केलेला अपमान? आठवा. आठवा आबा आठवा. त्यांनी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलेलं. विसरलात? माझ्या मुलीची छेड काढणाऱ्या गुंडाला मी बेदम मारलाय. बाळा आज जा आणि काठी घेऊन ये. मी आत्ता यांचं डोकं फोडतो. ज्यांना माज चढलाय त्यांचा माज मी उतरवतोय. नाना देशपांडे तुझ्या पुढे घाबरत नाही हे मी आज अख्ख्या गावाला दाखवून दिलंय. आणि अजूनही तुझे डोळे उघडले नसतील ना तर यापुढे अधिक जालीम उपाय करावे लागतील मला. आणि या सगळ्याला तू कारणीभूत असशील. फक्त तू फक्त तू फक्त तू फक्त तू. नान्या आठवलं? सगळं आठवलं? माझ्या पाठीवरची वळ बघायचे? तुमच्या झालेल्या अपमानाचे वळ मी माझ्या पाठीवर घेऊन फिरतोय बघायचे? दाखवू? माझ्यावर हात उगाराल तुम्ही? बरोबर आहे. माझ्यावर हात उगाराल तुम्ही पण त्यांना नाही अडवणार तुम्ही. हा? तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या घरची लक्ष्मी घेऊन चाललाय तो. त्याची नाही काही पडली तुम्हाला? माझं लग्न लावून देणार होता तुम्ही. पण तुम्हाला वाडी दगड धोंडे याच्यामध्ये इंटरेस्ट पडला. आता जे करायचंय ना ते माझं मी करेन. मी वाचवीन लाज. तुम्ही बसा असेच हातावरती हात ठेवून. आबा आबा साहेब अरे काही पडले की नाही या माणसाला? मी एकटाच कुडतोय फिड्यासारखा. झोपली आहे ना? जोशी गेले? हा गेले. काय म्हणाले ते? लाली बरी होईल ना? तिचं पुढचं वागणं कसं आहे त्याच्यावर ठरवूया म्हणा. देव खरंच लाली बरी होईल ना रे? बघू. अरे पण ते काय म्हणाले? त्यांनी काहीतरी निदान केलं असेलच ना? राजनला घेऊन या म्हणाले. अरे देवा, आता तो कशाला येईल इथे? का नाही येणार? सांग ना, का नाही येणार तो? तुझ्या लालीने राजनला गुंडाळून ठेवलाय ना असं तूच म्हणायचीस ना? विसरलीस का राजनच्या आईने लालीला दिलेला तो हार, राजन बरोबर तिने घालवले ते क्षण विसरलीस? प्रत्येक वेळी म्हणायची लालीच्या मनासारखं होऊ द्या, लालीच्या मनासारखं होऊ द्या. आता बघतेस ना तिच्या मनासारखं केल्यावर काय अवस्था झाली. जरा डोळे उघडून बघ तिला. सुमन, तू कुठे कुठे आणि कशी कशी चुकत गेली याचा जरा विचार कर. मग तुझ्या लक्षात येईल. त्या डॉक्टरांसमोर का नाही तर बोललीस काय तू? हा, तू म्हणायचीस ना लालीचं लग्न ठरल्यातच जमा आहे. हा, ठरल्यातच जमा आहे असं तू म्हणायचीस ना. मग कुठे आहे नवरदेव? तुमच्या या सगळ्या वायातपणात मी पण वाहवत गेलो ग. बाप म्हणून मी अयशस्वी ठरलो. बापाचा मुलावर कसा दरारा असावा हे आज मला उमगते. बाप वाईट असला, खलनायक असला
तरी त्यांनी बापासारखंच वागावं हे आज मला उमगतंय. पण काय करणार आहे? हे शहाणपण सुचायला आता खूप उशीर झालाय का? खूप उशीर झाला. अरे असं नको ना रे बोलूस. अरे ती बरी होईल, विश्वास ठेव. कसा ठेवू ग? कसा ठेवू सांग ना. तू मला देऊ शकतेस विश्वास? लाली उठून बसली की अगदी नॉर्मल असल्यासारखी वागेल, देऊ शकतेस तू विश्वास? विश्वास ठेव म्हणे. आता एकाच गोष्टीवर विश्वास ठेवायचा, नशिबावर आणि येणाऱ्या वेळेवर. आणि या दोन्ही गोष्टींनी जर दगा दिला तर मी आत्महत्या कर. देव, देव, हे काय? अगं स्वतःच उघडून बघ ना. तुम्ही सांगा ना. पण मी सांगितलं तर मजा निघून जाईल. तुझ बघ प्लीज. अहो, माझ्याकडे आहे मोबाईल. अहो, माझ्याकडे आहे मोबाईल. मी कुठे नाही म्हणालो. मग तरी हा मोबाईल नाही, ही हॉटलाईन आहे. यावर फक्त माझे कॉल येतील. म्हणजे मग तुझा नंबर कधीच एंगेज राहणार नाही आणि आपण हवं तितक्या वेळ बोलू शकतो. तुला आवडलं नाही का? आवडलं ना. मग काहीच का बोलत नाही? काय बोलू? हे सगळं खरंच घडतंय, ह्यावर विश्वास नाही बसत आहे. तुम्ही वाडी बघायला आलात काय? आज दुसऱ्याच भेटीत हे सगळं. घाई करतोय का मी? नाही, तसं नाही. पण कुणी इतकी काळजी घेईल, इतका विचार करेल? राजश्री, एक आई, दुसरी दीदी आणि आता तिसरी तू. माझं विश्व फार छोटं आहे ग. आणि असंच आहे. आणि मला हे माझं विश्व ना आनंदाने भरून टाकायचं आहे. इथे राग, द्वेष, मत्सराला जागा नसावी. इथे फक्त प्रेम 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 आणि प्रेम असावं. दुर्गे, अगं अगं काय चाललंय तुझं? हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव लपत नाहीयेत. त्यांना काय वाटेल जरा विचार कर. अहो, आपली श्री कशी आहे माहितीये ना. मी जरा घरी जाऊन येऊ का? हे बघ, वेडेपणा करू नकोस. तू त्या श्रीला बोलत असतेस ना, आणि आज स्वतः कशी वागतेस तू? नानासाहेब, पूर्ण वाडी वालती घातली. मी जर इथे कायमचे राहिले ना तरी मला कंटाळा येणार नाही. तरी तुम्ही आमचं सगळं गाव फिरून पाहिलंच नाहीये. इथे जवळच एका छोट्याशा नदीचा उगम आहे. आम्ही त्याला उंबाडा म्हणतो. शिवाय एक धबधबा आहे, जंगल आहे, मंदिर आहेत. म्हणजे अगदी शंकर, विठ्ठल रखुमाई, गावदेवी सारखी अगदी सुंदर मंदिर आहेत. आणि एक समुद्र किनारा सोडला ना तर बाकी अगदी सगळं गाव प्रेक्षणीय आहे. नानासाहेब, पुढच्या वेळेस ना आम्ही 2 दिवसासाठी येऊ आणि सगळं गाव पाहून घेऊ. हो, नक्की या. काय आता आपल्या गाठीभेटी वाढायला हव्यात. पण त्याआधी तुम्ही आमच्याकडे या.
तुमची मुलगी जिथे नांदणार आहे तिथं सासर बघा, राजन काय करतो ते पहा. अहो मी जरा घरी जाऊन येऊ का? ताई, तुमच्या चेहऱ्यावरची काळजी लपत नाहीये. अहो नाही नाही, ही म्हणजे माझी पण वाडी बघून झाली आहे. आपण सगळेच घरी जाऊया. हो हो जाऊयात ना. ही बघा, ह्यांची बघा किती घाई. श्री काय तुमच्या राजन साहेबांना खाणार नाहीये. ताई, आपण जाताना आपण फक्त गावदेवीच्या मंदिरात जाऊन येऊया का? नाही, इतका चांगला योग जुळून आलाय, कुठलं विघ्न यायला नको ना. मला तिची ओटी भरावीशी वाटते. म्हणजे माझ्या मनाला जी रुखरुख लागली ती आईसाहेबांनाही लागली आहे. काय वाईट घडणार आहे? काय घडणार असेल? ती ललनाबाया तर सरंजाम आहे. आईसाहेब अहो, कुठे हरवलात? आहे मी इथं. मंदिरात जायचंय ना? कल्पना काही वाईट नाहीये, मी गाडी घेऊन येतो. अहो गाडी कशाला? फार लांब नाहीये, चालत गेलो तरी अगदी 5 मिनिटात पोहोचू. अहो पण मंदिरात जाण्यासाठी ही दोघं नको? त्यांच्या वतीने आपण ओटी भरू. तू चल तर. आणि सवाष्ण म्हणून तुम्ही लागाल ना? मला ओटी भरता येणार नाही ना? चला आपण जाऊया. चला या. शहरात प्रेमाचा फार उदो उदो होतो म्हणतात. प्रत्येक वर्षी तो एक दिवस पण साजरा करतात. काय तो? संत वालंताई डे. बरोबर ना? यावर्षी एका बरोबर साजरा करायचा, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या बरोबर. प्रेम कसं असं वाटत वाटत जायचं. काय पाहुणे? काका, तुम्ही इथे? हो, बघायला. राजश्री, तुला भेट आवडली नाही ना? आम्ही भेट द्यायला आलेलो, आवडलं नाही वाटतं. 2 भेटीत आमच्याबद्दल कटुता आणि यांच्याबद्दल प्रेम उफाळलं. हे बघा राजश्री, इकडे बघ. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऐकून होतो मुंबई फार फास्ट पळते. राजश्री, इकडे बघ. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऐकून होतो मुंबई फार फास्ट पळते, पण आज बघितलंही फारच फारच फास्ट पळते. दी ग्रेट संपतराव पाटील नमस्कार नमस्कार. अहो, आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला म्हणजे. वेडे वाकडे चाळे कोणी करू लागलं तर लक्ष जातच. मनात नसताना द्यावा लागतो. काय राजश्री बेटा, आमच्याबद्दल तुमचे फार कान भरलेले दिसतायत. नाही, तुमचा सूर थोडा आत एक बाहेर एक मला जमत नाही. माझा तो स्वभाव नाही. तुम्ही बघितलं, मी प्रेम लपवत नव्हतो. तसंच मी गाव आमचं आहे राजन साहेब. गावात तुम्ही एकटेच राहता का? असं कोण म्हणाल? छे छे, गाव सगळ्यांचंच आहे, सगळे आमचे आहेत. काय राजश्री बेटा, आपण बोलतोय ना, मग बोलणं आपल्यातच ठेवा ना. राजन साहेब, अहो आम्हाला तुमच्याशीच तर बोलायचं होतं. अहो, तुम्हीच आमच्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे लक्ष देत होता. कसं आहे ना, आम्हाला आमचं बोलणं पूर्ण करू द्यात. सबनीस साहेब, अहो गेल्या वेळेला तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झालेला.
म्हणून परत भेटायला आलेलो, पण विषय भलतीकडेच भरकटला. तुम्ही येणार हे जर आधीच आम्हाला कळवलं असतं तर गावच्या वेशीवर आम्ही तुमचं भव्य स्वागत केलं असतं. गाव असं लपून छपून चोरून आलात? हो, तुमची अशी बर्दास्त ठेवली असती. आपण जाऊया का? संपतराव, नानासाहेबांनी आम्हाला तक्रार करायला जागाच ठेवली नाही. त्यांच्या आदरातिथ्याची गोडी तुमच्या सत्कारात आली नसती. आपण जाऊया का हो? पोरी, इतकी घाई काय? आदरातिथ्य करण्याची संधी तुम्हालाही मिळेल काका, कारण मुंबईकर आता इथे नेहमी येणार आहेत, हो ना? मेतकूट जुळलंय म्हणायचं. अगदीच. लवकरच आमचं लग्न झालेलं बघा. बरीच प्रगती झाली म्हणायची. पहिले पोरगी गटवायची, मग वाडी आपसूक घशात. काय छान डील करता हो. आता कळलं या वयात तुम्ही बिझनेस कसा सांभाळता. खरं सांगा राव, अशी लग्नाची आमिष तुम्ही किती जणांना दाखवली? लग्न झालं की संसार राजा राणीचा असतो. अहो, हे दोघं आत नाहीये. आत नाहीयेत बहुतेक ते आपल्यालाच पाहायला गेले असणार आहे. आम्ही काय करतो, मी त्यांना शोधून आणतो. सरंजामे, तुमचं काय चाललंय? काय आपलं सारखं त्यांच्या मागे मागे? अहो तसं नाही. सरंजामे, राजन एकटा नाहीये, राजश्री आहे त्याच्या बरोबर, आणि तिला या गावाची पूर्ण माहिती आहे. काय नानासाहेब?